5 जून जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा हा उत्सव मोठ्या जोमाने व उत्साहाने नवीन संकल्पनेने साजरा करीत असतात। कारंजा येथून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगरुळपीर रोड येथील चकवा येथे वसुंधरा टीमच्या सर्व सदस्यांनी वड, पिंपळ व इतर देववृक्षांचे वृक्षारोपण करून त्याचबरोबर पर्यावरणासाठी संदेश दिला। या कार्यक्रमासाठी ग्राम चकवा येथील जलदूत रवींद्र इंगोले त्यांचे सहकारी यांनी वसुंधरा चमूच्या सर्व सदस्यांना झाडे देऊन पर्यावरण दिन साजरा केला। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी तेथेच असलेल्या वटवृक्षाचे पूजन केले। तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नीता लांडे, राज्य पर्यावरण वसुंधरा चमू महिला अध्यक्षा अर्चना कदम, वाशिम जिल्हा अध्यक्षा शुभदा रेडगे, जिल्हा सचिव अभय खेडकर, माधुरी खेडकर तसेच निशा खुमकर या सर्वांची उपस्थितीमध्ये हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। आणि वडाच्या झाडाचे पूजन करून आणि विविध तऱ्हेने प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वडाचे पूजन केले जाते। पण आमच्या नैसर्गिक पर्यावरण वसुंधरा टीमच्या माध्यमातून आणि रवींद्र भाऊच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही असा संकल्प केला होता की आमच्या संपूर्ण टीमच्या महिला चकवा या ग्रामी येऊन इथे वडाच्या झाडाची लागवड करून कुठेतरी आपल्या पृथ्वी मातेला या प्रदूषणाच्या भस्मासुरापासून वाचवण्याचा कुठेतरी आम्ही महिला मिळून प्रयत्न करू। आणि खरोखरच आता आमच्या समोरच जर पाहिलं तर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये अतोनात वृक्षांची तोड झालेली आहे। त्यामध्ये इंग्रजाच्या काळामधले असलेले लिंबाचे वृक्ष म्हणा की वडाचे वृक्ष म्हणा की भरपूर प्रमाणामध्ये कापण्यात आलेले आहे, वृक्षतोड झालेली आहे। आणि आपल्या सर्वांस माहीत आहे की सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजनचं प्रमाण हे वडाच्या झाडामधून ऑक्सिजन आपल्याला मिळत असते। आणि खरोखरच आज वडाच्या झाडाची आपल्या पृथ्वीलाच नव्हे तर प्रत्येक मानव जातीला वडाच्या झाडाची आज नितांत गरज आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।